तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा देवा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता साधारण वाजलेत 2 दुपारचे। आज पुन्हा एकदा मी चाललो आहे रानामध्ये रानमेवा आणण्यासाठी। म्हणजे जास्त काय नाही आहे, आता फक्त मी आलू वगैरे आहे की नाही किंवा काजूचे बिया काजी जे पण असं काय वरनं नाही काढायचे, पातेऱ्यामध्ये पूर्ण पातेरी उचकायची, पातेरी अशी साईडला करून पातेऱ्यामध्ये पण भरपूर भेटतात आणि जांभळं आणायचे आहेत। तर बघूया, जाऊया, चला काय काय भेटतोय बघूया। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर राणा कोकणामध्ये खूप मजा असते हो। म्हणजे मी जराच हे बघा, ही पण तुम्हाला जांभूळ दाखवतो किती आले। ही बघा पडलेत बघा किती, ही बघा किती पडले, पूर्ण काली झाले आणि ही पण छान आहे हे बघा। आणि आपल्यासोबतचा पार्टनर श्रवण, हे बघा किती आले। हिला आहे ना खाली साडी धरायला पाहिजे आणि हलवायला पाहिजे, भरपूर मोठी आहे। हे बघा जांभळंच आहे आमच्याकडं, भरपूर मजा येत। आणि ही जरा टपकी वाटते, ही बघा, ही बघा भरपूर आले। हा ही मस्त आहे जांभूळ, जरा वाटते मला। हे बघा जांभूळ टपका आहे चांगला मोठा। पहिलीच भावाने झाले रानमेवा जांभूळ आहे बघा। आता साडी टोप हे तर घेतला, टोप घेतला एक घमेला आहे। आता उद्या साडी आणून ही मस्तपैकी हिला हे करायची आहे। हां श्रवणी बघा मस्तपैकी, तुला घे थांब हे घे, हे घे। चला भरपूर आहे, सारे पडल्यात। पण आपण आता काजी बघायला जाऊया। कुठून जाऊया? मस्त आहे जांभूळ मित्रांनो, छान आहे। कसं जातात बघ, दाखव। श्रवण जातो पहिला आतमध्ये। पकड जर कॅमेरा। मित्रांनो पहिल्यांदाच आलो तर हे बघा बिया चालू झाल्या। पहिली बी धरे घे, काढ ही। आता आपण काय वरतून काढायचे नाही, आपल्याला फक्त खाली पडलेल्या मस्तपैकी। हे बघा दुसरी आहे, बारीक आहे बी, भरपूर साऱ्या पडल्यात। हे बघा तिसरी, चौथी, हे बघा ही आहे इथं 5वी, बरोबर इथं 6वी, 7वी। हे बघा एवढ्या बिया भेटल्या। श्रवणला पण भेटत आहेत। हे बघा भक्षण पकडावा घे, ते घे। आता पातेरी बघा, ही पातेरी दिसते तुम्हाला, पातेऱ्याच्या वरतीच दिसतात। पातेरी अजून जर हे केली तर त्याच्यावर तर भेटतीलच। बघा हे अशा बिया भरपूर साऱ्या पडलेल्या आहेत। पातेरी हलवायची आहे फक्त, तेच कामं करायचे आता फक्त। हे बघा अशा बिया भरपूर साऱ्या आहेत। पातेरी आपण हाताने नाही करायची, थोडी बी खराब वाटते मला, नाही चांगले। हे बघा तर भरपूर बिया भेटल्या स्टार्टिंगलाच बघा, अजून तर फिरलो पण नाही। हे बघा बिया काली, हे आहेत करवंद, काली मैना, माहिती तुम्हाला तर माहिती असेल। बघा भरपूर सारे आहेत। आणि हा इथं आहे आलू, कुठं आहे रे? हा आलाय कुठं? खाली पडला तू। हा हे बघा आलू, पण तो कच्चा आहे, हे आहे वाटतं, पिकलेला पडलाय बरोबर। हे चांगला आहे काय बघ, त्याला होल आहे रे श्रवण। नाही हा आलू खराब आहे, वरती बघायला पाहिजे पिकलेला आहे काय। खराब आहे, चल चल तिकडे जा। हे बघा मित्रांनो किती बिया जमवल्यात, म्हणजे जमून हे बघा न्याल्यात।
किती आहेत बघा ती बघ. इकडं बियाच बिया आहे तिकडं. आपण काय जास्त नाही बिया, फक्त नॉर्मली आपल्याला भाजण्यापुरत्याच जमा करायच्या आहेत. कुठचं बी जास्त आले सर? आता वर तर एवढा काय नाही, मध्ये मध्येच आहेत. ही बघ इथं एक बी आहे. पडल्या तिथं बिया. ही बघा एक. अशी हे टपको ठेवायची. इथे एक आहे, 2. हे बघा इथे एक आहे. तीन. आ 4. ठीक आहे 5. भरपूर पाडल्या तिकडं, तर फक्त जमा करायचे. मी जमा करतो पटापटी. एक ते काय 2. काय 3. 4. 5. 6. ते इकडे फुटाले. हां घोड आहे. शेवणी बघा किती जांभळा आणलं. ते घे, हे काजू घे तिकडे फुटून घे, मी आणतो जमा कर. काजू इकडे पण भरपूर सारे पडलेत. एक तेव्हा तुम्ही हलवलाच ना शिव. 2. 3. आणि आतमध्ये आतमध्ये पूर्ण कचरा झालेला आहे. 4. कचरा म्हणजे बिया पडलेल्या आहेत. 5. काजी काजी. लाल काजी आहे, बारीक आहे ती. हे बघ किती श्रावणी जमवलं लगेच. बघा किती झालं. भाजण्यापुरते आपल्याला झालं ना बस, त्याचं समाधान. जास्त नाही करायचं. तिकडे कोपऱ्यातली ती व तिथे एक आहे. काय रे ते कोपऱ्यातले आले काय? कोपऱ्यातली माहीत नाही. तिकडे जाऊन येतं. हां चांगला आहे. पाऊस त्याच्या ती बिया. हां पाऊस
हिच्या खाली भरपूर पडल्यात 2 3 3 7 हात धुवायला लागतील आईचं. आंबा हां ती व तिकडं आहेत हे बघ. उसत पाते. मित्रांनो एवढ्या बिया जमवल्यात, अजून भरपूर सारे आहेत पण आम्ही काही जास्त फिरलो नाही कारण की पावसाचं वातावरण झालं आहे. आम्हाला अजून बिया भाजायच्या पण आहेत, ह्याच बिया भाजणार आम्ही. आणि अजून भरपूर सारं रानमेवा जमा करायचा आहे. प्रतांब्यावरती पण जायचं आहे, कोकमावरती, आणि जांभळं पण काढायचे आहेत. तर थोडेसे बिया जमवल्या घरात आहेत, आतमध्ये घरी आहेत भरपूर सारे बिया त्या, आणि ह्या भरपूर बस झाल्या. पावसाचं पण वातावरण हे बघा, वातावरण तसंच वाटतं आहे. वाजलेत 2 पण असं वातावरण पूर्ण हे झालं आहे. चला आता जाऊया आपण परत घरी आणि जाऊन थोडंसं फ्रेश होऊन परत साडी घेऊन या जांभळं पाण्यासाठी. जांभळं एकदम मस्त आहे. जांभूळ श्रवण चालला बाहेर. नाही होणार वाटतं, 1% आहे. कोण आहे काकी कोण काकी? मंथनाची मम्मी.